हॅलो स्टुडंट, मी एके सर आणि तुमचं स्वागत करतो बायोकिरण या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, बायोकिरण हे फक्त यूट्यूब चॅनलच नाही आहे, तर याचबरोबर बायोकिरण हे एक ॲप प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना असेच नवनवीन व्हिडिओ डिटेलमध्ये बघायचे असेल, तर त्यांनी आपल्या प्ले स्टोअरवरून बायोकिरण हे ॲप डाउनलोड करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, स्टार्ट करूया. हॅलो स्टुडंट. तर आज एक आपण नवीन सिरीज स्टार्ट करणार आहे, ज्याचं नाव आहे जनरल सायन्स इयत्ता 8वी साठी. स्टँडर्ड 8 साठी आपण सेमी इंग्लिश आणि इंग्लिश आज आपण ही सिरीज स्टार्ट करणार आहे. ज्याचं पहिला टॉपिक आपण डिस्कस करणार आहे आज, तो म्हणजे लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. विद्यार्थी मित्रांनो, आज जेव्हा आपण हे स्टडी करतोय आणि आपण हे स्टडी करणार आहे ते म्हणजे मराठीतून. मी आहे एके सर. माझं क्वालिफिकेशन आहे MSc. त्याचबरोबर मी CSR नेट, महाराष्ट्र सेट, IIT गेट या एक्झाम क्वालिफाय केलेल्या आहेत आणि आता सध्या मी PhD करतोय. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या सेशनला. बघा, विद्यार्थी मित्रांनो, आपला चॅप्टर स्टार्ट होण्याच्या अगोदरच आपला पहिला जो चॅप्टर आहे लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, हा चॅप्टर स्टार्ट करण्याच्या अगोदरच आपल्याला इथे दिलंय कॅन यू रिकॉल. ओके, कॅन यू रिकॉल सेक्शन दिलाय. आता कॅन यू रिकॉल म्हणजे काय, तर असा सेक्शन की ज्याच्या कन्सेप्ट आपण मागच्या इयत्तेमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत. फक्त या इयत्तेमध्ये, या क्लासमध्ये आपल्याला त्या रिकॉल करायच्या म्हणजे आठवायच्यात. तर पहिला क्वेश्चन आपल्याला इथे दिलाय बघा, व्हॉट इज हायरकी फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हायरकी म्हणजे एक क्रम. मग आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा क्रम कसा ठरवतो किंवा काय आहे हे आपल्याला इथे डिस्कस करायचं. तर आपण मागच्याच इयत्तेमध्ये हे शिकलेलो आहे. मागच्याच क्लासमध्ये आपण ऑलरेडी शिकलेलो आहे की क्लासिफिकेशन कसं केलं जातं. ओके, तर सगळ्यात बिगेस्ट टॅक्झॉन जो आहे, म्हणजे प्रत्येक कॅटेगरीला म्हटलं तर टॅक्झॉन काय म्हणतात, टॅक्झॉन म्हणतात. आणि हा एक असेल तर टॅक्झॉन, मल्टिपल असेल तर टॅक्झा. आता हा टॅक्झॉ बिगेस्ट जो असेल तर तो असेल किंगडम. ओके, किंगडम. किंगडम पेक्षा जो छोटा आहे तर त्याला म्हटलं जातं प्लांट असेल तर डिव्हिजन. ओके, प्लांट असेल तर डिव्हिजन म्हटलं जातं, अॅनिमल असेल तर फायलम म्हटलं जातं. त्याच्यानंतर इथे असतो क्लास, नंतर असते ऑर्डर, नंतर असते फॅमिली, नंतर असतो जीनस आणि लास्टला असतो स्पेसिस. म्हणजे सगळ्यात छोटा ग्रुप जो आहे क्लासिफिकेशनचा तर त्याला म्हटलं जातं स्पेसिस, आणि सगळ्यात बिगेस्ट जो आहे तर तो आहे किंगडम. तर ही होती टॅक्झॉनॉमिकल हायरकी किंवा हायरकी फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो पहिला क्वेश्चन तर आपण डिस्कस केलेला आहे. पुढचा क्वेश्चन आपण डिस्कस करू, हु इन्व्हेंटेड बायनॉमियल सिस्टीम फॉर नॉमेनक्लेचर. आता बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम जी आहे तर ती दिली होती कार्ल लिनायस. कार्ल लिनायस नावाचे जे सायंटिस्ट होते, ज्यांना म्हटलं होतं फादर ऑफ टॅक्झॉनॉमी. त्यांनी पहिल्यांदा लिव्हिंग ऑर्गॅनिझमला नावं देण्याची पद्धत, द्विनाम नाव देण्याची, म्हणजे दोन नावं. जसं की बघा, फॉर एक्झाम्पल तुम्ही एक क्लासमध्ये गेलात आणि क्लास किंवा स्कूल सुटल्या आणि तुम्ही मोठ्याने ओरडला आकाश, तर खूप सारे आकाश तुमच्याकडे बघतील की नेमकं कुठलं आकाश म्हणायचं. पण जर सपोज तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर नाव घेऊनच, जसं की फॉर एक्झाम्पल आकाश सावंत, जसं आकाश सावंत नाव दिलं, आता आकाश सावंतचा नावाचा एकच मुलगा असेल. कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला असे जर दोन नावं दिली जातात, एक असतं त्याचं जीनस आणि दुसरं असतं स्पेसिस. जसं आपले सरनेम असतं, आपलं आडनाव असतं, आणि आपले आडनाव खूप साऱ्या लोकांना असू शकतं, म्हणजे आपले भाऊबंद वगैरे जे आहेत तर त्यांना, पण आपलं नाव आणि आडनाव हे फक्त आपलंच असतं. तसंच स्पेसिस आणि जीनस हे एका पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमचंच नाव असतं. जसं की बघा, आता सध्या आंब्याचा सीझन चालू आहे. सो मँगो जर आपण कन्सिडर केलं, मँगो,
ओके. मँगो. आता मँगो जो आहे तर तो कॉमन नेम झालं. पण याचं सायंटिफिक नेम जे आहे तर त्याला दोन नाव आहेत. बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम. बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम म्हणजे काय तर एक असेल जीनस, दुसरा असेल स्पेसिस. आता जसं की मँगीफेरा मँगीफेरा इंडिका. ओके. मँगीफेरा इंडिका त्याला अंडरलाईन केली जाते. सो बघा मँगीफेरा हे काय झालं, हे झालं जीनस. ओके. आणि इंडिका हे काय झालं, स्पेसीज. ओके. म्हणजे जीनस आणि स्पेसीज असे दोन वेगवेगळे नावं एकाच प्लांटला दिले जातात. त्याला म्हटलं जातं बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम. आणि ही दिली होती कार्ल लिनायस या सायंटिस्टने. ओके. आणि हे जे नाव आहे तर हे लॅटिन लँग्वेज मध्ये दिले जातात. त्याच्यानंतर हू विच लेवल ऑफ हायरकी आर कन्सिडर व्हाईल रायटिंग द नेम इन बायनॉमियल नॉमेनक्लेचर. आता मीच तुम्हाला सांगितलं काय असतं, तर पहिलं असतं जीनस आणि दुसरं असतं स्पेसिस. म्हणजे आपले तिन्ही पण क्वेश्चन इथे आपले क्लिअर झाले. ओके. पुढे बघूया. सो पुढे दिले आपल्याला बायोडायव्हर्सिटी अँड नीड फॉर क्लासिफिकेशन. बायोडायव्हर्सिटी म्हणजे खूप सारं व्हॅरिएशन. बायो मीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम, डायव्हर्सिटी मीन्स व्हॅरिएशन. सो व्हॅरिएशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम नोन ॲज अ बायोडायव्हर्सिटी. त्याच्यानंतर नीड फॉर क्लासिफिकेशन. नीड म्हणजे का गरज आहे, क्लासिफिकेशन करण्याची का गरज आहे. बघा सिंपल एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 10 पुस्तक आहेत. ओके. 10 बुक आहेत आणि तुम्ही ते घरामध्ये कुठेही टाकून दिलेले आहेत आणि तुम्हाला पाहिजे त्याच्यातलं एक सपोज इंग्लिशचं बुक. ओके. आता इंग्लिशचं बुक तसं सापडणं कठीण आहे कारण तुम्ही सगळे बुक कुठे टाकून दिलेले तुम्हालाच माहिती नाहीये. पण याच ऐवजी जर तुम्ही ते सगळे बुक जर एखाद्या रॅकमध्ये सगळ्या एखाद्या बुक शेल्फमध्ये जर ठेवलेले असेल आणि तुम्हाला माहिती आहे की पहिल्या कप्प्यामध्ये तुम्ही फिजिक्सचं ठेवलंय, नंतर केमिस्ट्रीचं ठेवलंय किंवा सायन्सचं ठेवलंय, मॅथचं ठेवलं, इंग्लिशचं एका ठिकाणी ठेवलं, मॅथचं एका ठिकाणी ठेवलं. म्हणजे सगळे पुस्तकं वेगवेगळ्या ठिकाणी अरेंज केलेली असतील तर तुम्हाला जे काही इंग्लिशचं बुक बघायचं होतं तर ते तुम्ही इझिली शोधू शकता. मग हे का झालं? कारण तुम्ही त्याचं व्यवस्थित कॅटेगरीमध्ये त्याला डिव्हाइड केलं. ओके. कॅटेगरायझेशन केलं. मग कॅटेगरायझेशन केल्यामुळे तुम्हाला काय झालं तर ते जे काही बुक्स होते तर ते शोधणं इझिली शक्य झालं. इथे पण तेच आहे. आता खूप सारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे तर त्याची डायव्हर्सिटी खूप जास्त आहे. पण आपल्याला जर स्टडी करायचे असेल तर त्यांच्यामध्ये असलेल्या सिमिलॅरिटीज, त्यांचे डिफरन्सेस, डिसिमिलॅरिटीज याच्या अकॉर्डिंग जर आपण त्याला व्यवस्थित जर ठेवलं तर आपण त्याला इझिली स्टडी करू शकतो. ओके. सो आपण बघूया काय म्हणताय. सो लास्ट year we learned that all the living organism on earth have adapted according to geographical region, food ingestion and defense. बघा मागच्याच इयत्तेमध्ये आपण शिकलोय की वेगवेगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ते स्वतःमध्ये काहीतरी चेंजेस करून घेतात. त्याला म्हटलं तर अडॅप्टेशन. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये जगण्यासाठी आपल्या शरीरामध्ये काही चेंज करून घेणं त्याला म्हटलं तर अडॅप्टेशन. आणि त्या अडॅप्टेशन हे कशानुसार असतं तर असतं जिओग्राफिकल रिजन. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल जर प्लीज सपोज ही अर्थ आहे. ओके. आपली अर्थ आहे आणि या अर्थ मध्ये इथे इक्वेटर. आता इक्वेटर वरती इथे जर आहे सपोज आपला सन आणि सन पासून इथे जे आहे तर ते लाईट स्टेट पडतात म्हणून या एरियामध्ये सगळ्यात जास्त डेझर्ट आहे. आता डेझर्ट मध्ये जर बघितलं तर डेझर्ट मध्ये जो ऑर्गॅनिझम असतो तर तो असतो जनरली कॅमल. आता कॅमल जर बघितलं तर कॅमलची हाईट खूप जास्त असते, तिथे पाणी कमी असतं तर कॅमलला ऑलरेडी त्याच्यामध्ये असं अडॅप्टेशन झालंय की तो एकाच वेळेस खूप जास्त पाणी पिऊन घेतो आणि त्याच्यानंतर 5-6 महिने त्याला पाणी नाही दिलं तरी चालतं. आणि हेच जर तुम्ही जर पोलार रिजन कडे बघितलं तर तिथे सनरेज जे आहे तर ते असे क्रॉस पडतात आणि क्रॉस पडल्यामुळे तिथे जे आहे तर तिथे बर्फाळ प्रदेश आहे आणि बर्फाळ प्रदेशामध्ये असतो पोलार बियर. पोलार बियरच्या पाठीवरती खूप सारे केस असतात. कशासाठी तर त्याला त्या थंडीपासून वाचवण्यासाठी. म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळे चेंजेस झालेले आहेत आणि त्यालाच म्हटलं आता अडॅप्टेशन अकॉर्डिंग टू जिओग्राफिकल रिजन. त्याच्यानंतर फूड इंगेशन जर बघितलं तर पर्टिक्युलर एरियामध्ये जे काही प्लांट्स आहेत तर ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि प्रत्येक ऑर्गॅनिझम हा वेगवेगळ्या प्रकारचा आहे. जसं की प्लांट्स जर आपण कन्सिडर केले प्लांट्स तर प्लांट्सच्या बॉडीमध्ये असतं क्लोरोफिल. क्लोरोफिल
कुठे असतं तर क्लोरोप्लास्ट मध्ये असतं. आणि प्लांट काय करतं तर फोटोसिंथेसिस करतं. काय करतं? फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस म्हणजे लाईटच्या हेल्पनी फूड बनवणं. आता लाईटच्या हेल्पनी स्वतः फूड बनतंय म्हणून त्यांना म्हटलं जातं ऑटोट्रॉप्स. ओके, ऑटोट्रॉप्स म्हणजे स्वतःचं फूड मटेरियल स्वतः बनवणे. पण अॅनिमल जर विचार केला आपण अॅनिमलचा, तर अॅनिमल मध्ये क्लोरोफिल पिगमेंट नाही आहे आणि त्याच्यामुळे ते फोटोसिंथेसिस करत नाही. आता फोटोसिंथेसिस करता येत नाही म्हणजे त्यांना स्वतःचं फूड मटेरियल स्वतः बनवता येत नाही, म्हणून ते दुसऱ्यांवरती डिपेंड असतात फूडसाठी. म्हणून त्याला म्हटलं जातं हेटेरोट्रॉप्स. काय म्हटलं जातं? हेटेरोट्रॉप्स म्हटलं जातं. आता हे हेटेरोट्रॉप्स ऑर्गॅनिझम दोन प्रकारचे असतात. एक तर काही जे आहेत तर ते प्लांट वरती डिपेंड असतात. हेटेरोट्रॉप्स मी इकडे लिहितो. हेटेरोट्रॉप्स. आता हेटेरोट्रॉप्स जे आहेत तर ते काही प्लांट वरती डिपेंड असतात, तर काही अॅनिमल वरती डिपेंड असतात, दुसऱ्या अॅनिमल वरती फूडसाठी. आता जे प्लांट वरती डिपेंड असतात त्यांना आपण म्हणतो हर्बिव्होरी. आणि जे प्लांट अॅनिमल वरती डिपेंड असतात त्यांना म्हटलं जातं कार्निव्होरी. पण काही जे असतात तर ते ओमनिव्होरस असतात, म्हणजे ते प्लांटला पण खातात अॅनिमलला खातात, जसं की ह्युमन. आपण शाकाहारी पण असतो आणि मांसाहारी पण असतो. म्हणजे आपण कसे झालो? ओमनिव्होर झालो. काही जसं की गाय असेल, बैल असेल, त्याच्यानंतर बोकड असेल किंवा शेळी असेल, मेंढी असेल, हे सगळे जे आहे तर हे डायरेक्टली प्लांटला खातात, म्हणजे ते काय झाले? हर्बिव्होर. ते काय झाले? हर्बिव्होर. पण जसं टायगर असेल, लायन असेल, त्याच्यानंतर चित्ता असेल, हे काय करतात? हे दुसऱ्या अॅनिमलला खातात. ओके, मग ते कसे झाले? कार्निव्होर. ओके, म्हणजे ते झाले मांसाहारी. पण काही असे असतात जसं कुत्रा असेल, मांजर असेल, किंवा ह्युमन असेल, हे दोन्ही पण खातात. प्लांटला पण खातात, अॅनिमलला पण खातात, आणि म्हणून यांना म्हटलं तर ओमनिव्होर. म्हणजे प्रत्येकाची फूड हॅबिटॅट सुद्धा चेंज झालेली आहे फूड इंगेशनच्या बेसिसवरती. म्हणजे हे सुद्धा एक अडॅप्टेशन आहे. त्याच्यानंतर डिफेन्स मेकॅनिझम. आता काही प्लांट असे असतात ज्यांच्या बॉडीवरती काटे असतात, जसे की गुलाब असेल, किंवा बाभूळ असेल, यांच्यावरती काय असतं तर त्यांचं स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी त्याच्यावरती काटे तयार झालेले आहेत. किंवा काही अॅनिमल असे आहेत, जसं की फॉर एक्झाम्पल शिकारी अॅनिमल जर बघितलं आपण टायगर, तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे नखे असतात, दात असतात. तर जे सुळ्यांचे दात असतात त्याला आपण कॅनायन्स म्हणतो, क्लॉज म्हणतात पायाच्या नख्यांना. सो हे सुद्धा त्यांच्याकडे डिफेन्स मेकॅनिझम आहे स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी किंवा शिकार मिळवण्यासाठी. तर या अकॉर्डिंग प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये चेंजेस झालेले आहेत. While adapting, many differences are observed in the organism of सेम स्पेसिस टू. काही सेम स्पेसिस जरी दिसत असल्या तरी त्यांच्यामध्ये या अडॅप्टेशनसाठी वेगवेगळ्या चेंजेस झालेले असतात. ओके, अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस, 2011 नुसार जवळपास 87 मिलियन स्पेसिस, ओके, 87 मिलियन स्पेसिस अर्थ वरती लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या, जे लँड आणि सी मध्ये आयडेंटिफाय झालेले आहेत. बघा, 87 मिलियन स्पेसिस. ओके, हे लक्षात ठेवा. टू स्टडी सच वास्ट नंबर, इट वॉज इसेन्शियल टू डिवाइड देम इन टू ग्रुप्स. आता एवढा मोठा नंबर आहे, तर याला प्रत्येकाला सेपरेट सेपरेट स्टडी करणं तर शक्य नाहीये, म्हणून याचे काय केले जातात? ग्रुप बनवले जातात. आता ग्रुप बनवायचे असेल तर सिमिलॅरिटी शोधल्या पाहिजे. वेगवेगळे ग्रुप बनवायचे असेल तर डिसिमिलॅरिटी शोधल्या पाहिजे. मग त्या सिमिलॅरिटी ज्या ग्रुपचे परत सब ग्रुप बनवले पाहिजे. ओके, मग हे जे आहेत ग्रुप्स आणि सब ग्रुप्स, ओके, हे तयार केले जातात कशाच्या बेसवर? सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेसच्या बेसवर. आणि यालाच आपण क्लासिफिकेशन म्हणतो. सो धिस प्रोसेस ऑफ डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स इज कॉल्ड ॲज अ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. मी तुम्हाला आता सांगितलं. तर हिस्ट्रीमध्ये जर बघितलं तर कार्ल लिनॅस, मी मगाशी तुम्हाला सांगितलं, कार्ल लिनॅसने 1735 मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमला दोन किंगडम मध्ये केलं जातं. ओके, याला टू किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम सुद्धा म्हटलं जातं, जे कार्लिनेसने दिलं होतं. पहिल्यांदा नॉमेनक्लेचर सिस्टीम, बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम सुद्धा कार्लिनेसने दिली होती. तर त्याने काय सांगितलं की दोन ग्रुप बनलेत. पहिला बनला व्हेजिटॅबिलिया म्हणजे प्लांट्स, आणि दुसरा बनला अॅनिमलिया म्हणजे अॅनिमल्स. ओके, टू किंगडम सिस्टीम कुठली होती? तर प्लांट्स अँड अॅनिमल्स. त्याच्यानंतर दुसरं हाकेलने दिली. हाकेलने स्टडी केलं 1866 मध्ये, आणि त्यांनी
तीन किंगडम सिस्टीम दिली, म्हणजे थ्री किंगडम सिस्टीम. ओके, थ्री किंगडम सिस्टीम दिली, ज्याच्यामध्ये पहिला होता प्रोटिस्टा, नंतर होता प्लांट्स आणि नंतर होता अॅनिमल्स. तर हे आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहे, त्याच्यामुळे मी त्या डिटेलमध्ये जास्त नाही सांगत आहे तुम्हाला. त्याच्यानंतर 1925 मध्ये चिटॉन यांनी दोन ग्रुप बनवले, एक प्रोकॅरियोटिक आणि दुसरा युकॅरियोटिक. आता प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, तर अशी सेल, फॉर एक्झाम्पल ही एक सेल आहे आणि या सेलमध्ये न्यूक्लियसच नाहीये, फक्त जेनेटिक मटेरियल आहे. ओके, म्हणजे ही प्रिमिटिव्ह सेल आहे, म्हणून त्याला म्हटलं तर प्रो. प्रो मीन्स प्रिमिटिव्ह, म्हणजे कमी डेव्हलप झालेली. कॅरिओट, कॅरिओट म्हणजे न्यूक्लियस. सो ज्यांच्या बॉडीमध्ये न्यूक्लियस कमी डेव्हलप आहे, ओके, किंवा वेल डेव्हलप नाहीये, सो त्याला म्हटलं तर प्रोकॅरिओट्स. पण जर सपोज एखादी सेल अशी असेल, फॉर एक्झाम्पल ही एक सेल आहे आणि या सेलमध्ये इथे न्यूक्लियस कम्प्लिटली डेव्हलप आहे, सो याला म्हटलं तर यू कॅरिओट्स. यू मीन्स ट्रू, कम्प्लिटली डेव्हलप. कॅरियॉन म्हणजे न्यूक्लियस. सो ज्या सेलमध्ये न्यूक्लियस कम्प्लिटली डिवाइड आहे, सॉरी डेव्हलप आहे, कम्प्लिटली डेव्हलप झालेला न्यूक्लियस आहे, तर त्या सेलला म्हटलं तर युकॅरियोटिक सेल. आणि ज्या सेलमध्ये न्यूक्लियस कम्प्लिटली डेव्हलप नाहीये किंवा परफेक्ट डेव्हलप नाहीये किंवा नाहीच आहे, त्याला म्हटलं तर प्रोकॅरियोट्स. ओके, त्याच्यानंतर 1938 मध्ये कोपलँडनी फोर किंगडम सिस्टीम क्लासिफिकेशन सिस्टीम सुद्धा आणली, ज्याच्यामध्ये पहिला होता मोनिरा, नंतर होता प्रोटिस्टा, नंतर होता प्लांट्स आणि नंतर होता अॅनिमलिया. पण यांनी प्रॉब्लेम असा केलेला होता की प्लांट्स मध्येच फंजाय सुद्धा टाकलेले होते. आणि नंतर पुढचा एक सायंटिस्ट आला, त्याचं नाव होतं आर एच विटाकर, ज्यांनी फाईव्ह किंगडम सिस्टीम दिली. बघूया आपण. बघा, रॉबर्ट हार्डिंग विटेकर, आर एच विटाकर, नियर अबाउट 1920 टू 1980 याचं लाईफ स्पॅन होता. सो ही वॉज अन अमेरिकन इकॉलॉजिस्ट, अमेरिकेचा होता. सो 1969 मध्ये त्यांनी ऑर्गॅनिझमला 5 वेगवेगळ्या ग्रुपमध्ये स्टडी केलं, ज्याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम 2 ग्रुपमध्ये टाकले, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम जो आहे, तर त्याला युनिसेल्युलर, युनिसेल्युलर म्हणजे एकाच सेलनी बनलेला. ओके, त्याच्यामध्ये टाकलं, म्हणजे जे प्रोकॅरियोटिक होते, प्रोकॅरियोटिक म्हणजे ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस तयार झालेला नाहीये आणि तो युनिसेल्युलर होता, तर त्यालाच म्हटलं किंगडम मोनेरा. दिस इज द फर्स्ट ग्रुप. ओके, काय काय लक्षात ठेवायचं मग मोनेरासाठी, तर हा कसा होता, प्रोकॅरियोटिक होता, म्हणजे त्यांच्यामध्ये न्यूक्लियस डेव्हलप झालेला नव्हता, आणि दुसरं म्हणजे ते युनिसेल्युलर होता, म्हणजे एकाच सेलनी बनलेला होता. त्याच्यानंतर युकॅरियोट्स, युकॅरियोट्स म्हणजे ज्याच्यामध्ये कम्प्लीट डेव्हलप न्यूक्लियस आहे, ज्याच्यामध्ये परत दोन ग्रुप पडलेत, एक तर एकाच सेलनी बनलेले म्हणजे युनिसेल्युलर, आणि दुसरे नंबर ऑफ सेल, मल्टिपल सेल एकत्र येऊन बनलेला ऑर्गॅनिझम, दॅट इज द मल्टीसेल्युलर. एकच सेल असेल तर युनिसेल्युलर, जास्त सेल असेल तर मल्टीसेल्युलर. याच्यामध्ये जो युनिसेल्युलर होता तर तो बनला प्रोटिस्टा. ओके, प्रोटिस्टा. आणि जो मल्टीसेल्युलर बनला तर त्याच्यात तीन तीन किंगडम बनले, एक किंगडम प्लांट फंजाय, दुसरा किंगडम प्लांटी आणि तिसरा अॅनिमली. आता हे याच्या परत ग्रुप पाडण्याचे वेगवेगळे क्रायटेरिया आहे. काय काय क्रायटेरिया होते, तर पहिला होता कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. सेल स्ट्रक्चर कसं आहे त्यांच्यामध्ये, मग एक तर प्रोकॅरियोटिक असेल किंवा युकॅरियोटिक असेल. बघा इथे दोन ग्रुप पडले, प्रोकॅरियोटिकचा वेगळा ग्रुप आणि युकॅरियोटिकचा वेगळा ग्रुप. त्याच्यानंतर दुसरा क्रायटेरिया त्यांनी लावला कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स, जसं की युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर, म्हणजे एकाच सेलनी बनलेला आहे किंवा मल्टिपल सेलनी बनलेला आहे. त्याच्यानंतर पुढे दिलंय मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे तो खातो कसा किंवा जगतो कसा. म्हणजे बघा, प्लांट जसे तर ते ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, तर जे स्वतःचं फूड मटेरियल स्वतः बनवतात त्यांना म्हटलं तर ऑटोट्रॉपिक. जनरली जे फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम असतात, फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण करतात, कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट आहे. क्लोरोफिल पिगमेंट म्हणजे काय, तर लाईट ऍब्सॉर्ब करून वॉटरच्या हेल्पनी, फूड न्यूट्रिशनच्या हेल्पनी काय बनवायचं, तर फूड बनवायचं. ओके, त्याच्यानंतर फंजाय. फंजाय कसे आहे, तर सॅप्रोफायटिक आहे. सॅप्रोफायटिक म्हणजे काय, तर दे ग्रो ऑन डेड अँड डिके मटेरियल, जी जे मेलेल्या किंवा कुजलेल्या ऑर्गॅनिझम वरती, पदार्थांवरती जगतात, त्यांना म्हटलं तर सॅप्रोफाइट्स. ओके, ऍब्सॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम, फूड काय करतात तर डेड ऑर्गॅनिझम पासून ऍब्सॉर्ब करतात. त्याच्यानंतर तिसरा त्यांनी केलं अॅनिमल्स. अॅनिमल्स कसे तर हेट्रोट्रॉपिक आहे. ओके, इंगेस्टिव्ह आहे. इंगेस्टिव्ह म्हणजे ते फूड खातात, गिळतात. ओके, हेट्रोट्रॉपिक म्हणजे दुसऱ्यांवरती डिपेंड असलेले.
ओके. सो मोड ऑफ न्यूट्रिशन वरून परत 3 ग्रुप पडले: ऑटोट्रॉपिक, सॅप्रोफायटिक अँड हेटरोट्रॉपिक. त्याच्यानंतर त्यांची लाईफस्टाईल लाईफस्टाईल जर बघितली तर प्लांट जे आहे तर ते प्रोड्युसर म्हणून काम करतात. नेचरमध्ये प्रोडक्शन करण्याचं काम जे आहे तर ते प्लांट करतात, कारण ते स्वतः ऑटोट्रॉपिक आहे, म्हणजे स्वतःचं फूड मटेरियल स्वतः बनवतात. त्याच्यानंतर अॅनिमल जर बघितलं तर ते कंझ्युमर आहे, कारण ते दुसऱ्यांवरती डिपेंड आहे. दुसऱ्यांकडून फूड मटेरियल ते ऍब्सॉर्ब करतात, म्हणून त्यांना म्हटलं तर सॅप्रोफाइट सॉरी कंझ्युमर. त्याच्यानंतर फंजाय जे आहे तर ते ऑर्गॅनिझमला जिवंतपणे खात नाही तर मेल्यानंतर खातात, म्हणून त्यांना म्हटलं तर डिकम्पोजर, कारण डिकम्पोजिशनचं काम करतात, कुजवण्याचं काम करतात. ओके. सो फंजाय जे येतात ते डिकम्पोजर. त्या फंजायलाच क्लीनर ऑफ द अर्थ सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे जी आपली जी पृथ्वी आहे तर तिला क्लीन करण्याचं काम सुद्धा हे फंजाय करतात, डिकम्पोजर. जर हे फंजाय नसते तर आज आपल्या अर्थवरती सगळीकडे डेड बॉडीज असल्या असत्या. ओके. बट साचतात का? नाही. काही दिवसांनी डेड बॉडी काय होते तर सडून जाते, सडते, कुजते. हे कोण करतं तर हे फंजाय करतात. फंजाय म्हणजे बुरशी. त्याच्यानंतर पाचवा क्रायटेरिया होता फायलोजेनेटिक रिलेशनशिप. फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे त्यांचं इव्होल्युशन कसं झालंय, त्यांचं जे मागच्या ऑर्गॅनिझम पासून त्यांच्यामध्ये चेंजेस कसे झालेत. ओके. म्हणजे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम पासून युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम बनले, आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून मल्टी सेल्युलर बनले. म्हणजे कमी डेव्हलप न्यूक्लियस जो होता तर तो नंतर डेव्हलप झाला. एका सेलच्या ऑर्गॅनिझम होते, नंतर भरपूर सेलचे मल्टिपल सेल पासून ऑर्गॅनिझम बनले. सो हा पूर्ण जो ग्रुप आहे तर त्याला म्हटलं तर हे क्रायटेरियानी यूज करून जे काय केलंय तर त्याला म्हटलं तर 5 किंगडम सिस्टीम क्लासिफिकेशन जी दिली होती R.H. विटाकरने. आता बघा, आता यात वरती तर कसं सेपरेशन झालं ते बघितलं, पण आता हे खालचे जे 3 ग्रुप आहे, किंगडम फंजाय, किंगडम प्लांटी आणि किंगडम अॅनिमलिया, यांचं कसं सेपरेशन झालं तर बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा सेल वॉलच्या बेसिसवरती. आता फंजायमध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे. ओके. बट ते फोटोसिंथेसिस करत नाही. प्लांटमध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे, पण ते फोटोसिंथेसिस करतं, म्हणून सेपरेट केलं. आणि अॅनिमल सेलमध्ये सेल वॉलच नाहीये. ओके. याला थोडंसं डिटेलमध्ये आपण बघूया, कारण हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. तुम्हाला इथून पुढे जेव्हा जेव्हा तुम्ही सायन्स शिकणार आहे तर तिथे प्रत्येक ठिकाणी 5 किंगडम सिस्टीम क्लासिफिकेशन येतं. मी याच्यासाठी तुम्हाला एक छोटीशी डायग्राम बनवून देणार आहे, जी डायग्राम तुमच्यासाठी शेवटपर्यंत तुम्हाला खूप महत्वाची असेल. ओके. बघा, फॉर एक्झाम्पल ही एक बेसलाईन आहे. या बेसलाईन वरती सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेव्हा तयार झाले तर पहिला ग्रुप बनला, तो म्हणजे किंगडम मोनेरा. ओके. किंगडम मोनेरा हा कसा होता तर हा होता, मी याला इथे लिहितो. ओके. इट इज द इट इज द प्रोकॅरियोटिक. ओके. हा कसा होता? प्रोकॅरियोटिक होता. त्याच्यानंतर या मोनेरा पासूनच पुढे तयार झाला एक सेकंड किंगडम नोन ॲज अ प्रोटिस्ट. ओके. दुसरा ग्रुप बनला प्रोटिस्ट. आता इथून पुढे, इथून जर जे सेपरेशन जे झालंय तर हे झालं युकॅरियोटिकच्या बेसवर. ओके. अगोदर होते प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम, नंतर जे युकॅरियोटिक आले त्यांना म्हटलं प्रोटिस्ट. त्याच्यानंतर इथपर्यंत जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम होते तर हे सगळे होते युनिसेल्युलर. युनिसेल्युलर युनिसेल्युलर म्हणजे एकाच सेलने बनलेले. त्याच्यानंतर इथे 3 ग्रुप पडले. हा इकडे एक ग्रुप, इथे दुसरा ग्रुप आणि इथे तिसरा ग्रुप. पहिला ग्रुप जो आहे तर तो प्लांटी, इथे फंजाय आणि इथे अॅनिमलिया. अॅनिमलिया म्हणजेच अॅनिमल्स. ओके. किंगडम प्लांटी जो आहे, आता इथून पुढे जेवढे काही आपण डिस्कस करणार आहे तर हे सगळे कसे आहेत? मल्टी सेल्युलर. पहिली गोष्ट, हे कसे आहेत? मल्टी सेल्युलर. म्हणजे यांच्यामध्ये काय तर भरपूर सेल एकत्र येऊन बॉडी बनलेली. त्याच्यानंतर प्लांटी जो आहे तर याच्यामध्ये सेल वॉल होती. ओके. सेल वॉल होती.
पुढे आपण सेलच्या चॅप्टरमध्ये सेल वॉल डिटेलमध्ये डिस्कस करू, तेव्हा मी सांगेल तुम्हाला डिटेलमध्ये. त्याच्यानंतर सेल वॉल होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांचं नेचर जे होतं तर ते ऑटोट्रॉप्स होतं. ओके. ऑटोट्रॉप्स म्हणजे जे स्वतःचं फूड मटेरियल स्वतः बनवत होते. त्याच्यानंतर फंजाई जर बघितलं तर यांच्यामध्ये सेल वॉल होती. सेल वॉल होती. आणि हे मात्र कसे होते? सॅप्रोफाइट्स होते. सॅप्रोफाइट्स. सेल वॉल प्रेझेंट आहे. आता इथे प्लांट मध्ये जी सेल वॉल बनलेली आहे तर ती सेल्युलोजने बनलेली. सेल्युलोज. फंजाईमध्ये मात्र ही बनलेली आहे कायटिन पासून. कशापासून बनली आहे? कायटिन पासून. आणि अॅनिमल मध्ये सेल वॉलच नाही आहे. सेल वॉल अब्सेंट. ओके. यांच्यामध्ये सेल वॉल अब्सेंट आहे. आणि अॅनिमल या ग्रुपमध्ये हा कसा आहे? हेट्रोट्रॉप्स आहे. म्हणजे जो फूड मटेरियल साठी दुसऱ्यांवरती डिपेंड आहे. तर ही जी फिगर आहे, तर एवढी फिगर जरी तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला 5 किंगडम सिस्टीम क्लासिफिकेशन सिस्टीम जी आहे तर त्याचे पूर्णपणे मार्क मिळतील. तर ही फिगर तुमच्या नोटबुकमध्ये काढून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की जे तुम्हाला ही सिरीज स्टार्ट होणार आहे तर ही सिरीज आपल्या ऍपवरती डिटेलमध्ये असेल. युट्यूबवरती तर त्याचे फक्त काही व्हिडिओ असतील. मात्र ऍपमध्ये तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचे असे व्हिडिओ मिळतील लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मध्ये. ओके. आणि आपल्या ऍपचं नाव आहे बायो किरण. ओके. हे बायो किरण जे ऍप आहे तर ते तुम्ही प्ले स्टोर वरती, गुगलच्या प्ले स्टोर वरती जाऊन डाउनलोड करू शकता. डाउनलोड करण्यासाठी कुठलीही फी नाहीये. ओके. त्यानंतर ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही त्याच्या ऍप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही तुमचा व्हॉट्सअप नंबर किंवा मोबाईल नंबर जो तुमच्याकडे असेल तर तो नंबर टाकून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला स्टोर मध्ये जायचंय. ऍपमध्ये स्टोर नावाचं एक ऑप्शन आहे, त्या स्टोर मध्ये जायचं. त्या स्टोर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमची 8वीची बॅच दिसेल. त्या बॅच मध्ये गेल्यानंतर तुम्ही खाली एक ऑप्शन येईल, आय एम इंटरेस्टेड. आय एम इंटरेस्टेड. इंटरेस्टेड. तर त्या आय एम इंटरेस्टेड वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज येईल आणि व्हॉट्सअप नंबर जर तुमचा असेल तर तुम्हाला व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज येईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला बॅच परचेस करण्यासाठी, विकत घेण्यासाठी तुम्हाला एक लिंक आलेली असेल. त्या लिंक वरती तुम्ही पेमेंट करायचं. आता हे पेमेंट जे आहे तर ते फक्त आपल्याला आहे 999 रुपये. 999 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण जनरल सायन्स ही जी बॅच आहे तर ती मिळणार आहे. ओके. फक्त 999 रुपये तुम्हाला द्यायचे आहेत. वर्षभर तुम्हाला क्लास करायच्यात. ओके. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच. तुम्हाला जे लेक्चर, सपोज एखाद्या दिवशी तुम्ही लाईव्ह लेक्चरला नसेल तर त्याची रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला ऍपवरती मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला ऍपमध्ये डिजिटल स्वरूपात, ओके, डिजिटल स्वरूपात पीडीएफ नोट सुद्धा मिळणार आहे. ओके. पीडीएफ नोट सुद्धा मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला डाऊट सेशन सुद्धा असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे डाऊट क्लिअर करून घेऊ शकता. त्याचबरोबर आपल्याकडे मॅथ्ससाठी, इंग्लिशसाठी आणि सायन्ससाठी तिन्ही सब्जेक्टच्या बॅचेस आहेत. या तिन्ही सब्जेक्टसाठी टीचर सुद्धा वेगवेगळे आहेत आणि तुम्ही त्या बॅच सुद्धा इथे परचेस करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर तुम्हाला सगळे सब्जेक्ट मराठीतून, तुम्ही सेमी इंग्लिशचे असो किंवा इंग्लिश मिडियमचे असो, महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या सगळ्या बॅचेस आपल्या ऍपवरती अवेलेबल आहे. तुम्ही ते करू शकता. किंवा या लेक्चरच्या शेवट मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर सुद्धा देईल. तुम्ही डायरेक्टली कॉल करून तुमचे काही डाऊट्स असेल किंवा तुम्हाला बॅच कशी घ्यायची ते समजत नसेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. ओके. मी किंवा माझी टीम हा कॉल पिकअप करून तुमच्यासोबत डिस्कस करेल. तुम्ही डायरेक्टली कॉल करून माझ्याशी सुद्धा बोलू शकता. माझा नंबर सुद्धा मी दिलेला आहे किंवा जे आपले सोशल मीडिया अकाउंट्स आहेत तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता. ओके. चला पुढे बघूया आपण पुढचा टॉपिक. बघा आता आपल्याला एक एक किंगडम जे आहे तर ते आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचे. पहिला आपला किंगडम आहे तर तो आहे किंगडम मोनेरा. ओके. आता किंगडम मोनेरा स्टडी करण्यासाठी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे त्यांनी. काय म्हटले बघा, टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ कर्ड और बटर मिल्क
ऑन अ क्लीन ग्लास स्लाइड. आपलं दही असेल, ओके, तर किंवा ताक जे असेल, तर ते ताक किंवा दही याचा एक ड्रॉप आपल्याला ग्लास स्लाइड वरती घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं एक वॉटर ड्रॉप आणखी टाकून त्याला थोडंसं डायल्यूट करायचं आणि त्याच्यावरती कव्हर स्लिप ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या खाली ऑब्झर्व करायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला काही बॅक्टेरिया दिसतील. जसं की कट बनवण्यासाठी लॅक्टोबॅसिलस नावाचा बॅक्टेरिया असतो. मी तुम्हाला त्याचं नाव पण इथे सांगून टाकतो. म्हणजे क्लासमध्ये तुम्हाला जेव्हा टीचर हा सब्जेक्ट शिकवत असेल, तर तेव्हा तुम्ही हिरो असाल. ओके. लॅक्टोबॅसिलस. ओके. लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया असतो. लॅक्टोबॅसिलस स्पेसिस. ओके. सो हे बघा इथे दिलंय लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया. हा कसा आहे तर रॉड लाईक असतो. ओके. जो मूव्ह करत असतो इकडून तिकडे, पण तो आपल्यासाठी चांगला असतो. ठीक आहे. तुम्ही परत म्हणाल की सर आपण बॅक्टेरिया खातो का? तर हो खातो. कारण आपल्याला त्याच्यापासून एनर्जी मिळते. ठीक आहे. बघा त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे. काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे मी अगोदरच तुम्हाला सांगितलं किंगडम मोनेराचे. किंगडम मोनेरा कसा असतो तर युनिसेल्युलर असतो. एकाच सेलनी बनलेले ऑर्गॅनिझम असतात त्यांच्यामध्ये. त्याच्यानंतर ते कसे असतात तर ऑटोट्रॉपिक असू शकतात किंवा हेटरोट्रॉपिक सुद्धा असू शकतात. तर ते स्वतःचं फूड मटेरियल स्वतः पण बनवू शकतात किंवा ते दुसऱ्यांवरती पण डिपेंड असू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे ते सेल कशा असतात तर प्रोकॅरियोटिक सेल्सनी असतात, ज्यांच्यामध्ये कंप्लीट डेव्हलप न्यूक्लियस नाहीये आणि कुठलेही सेल ऑर्गॅनल नाहीये. ओके. सेल ऑर्गॅनल म्हणजे पार्ट ऑफ द सेल. मी पुढे डिटेलमध्ये तुम्हाला सांगेलच सेलच्या चॅप्टरमध्ये. ओके. इथे वेगवेगळ्या काही शेपचे काही बॅक्टेरिया दिलेत. जसं की बघा हा गोलाकार शेप दिसतो, याला म्हटलं तर स्ट्रेप्टोकोकस निमोनी. हा निमोनिया कॉज करतो आपल्याला. त्याच्यानंतर हा कॉमा शेप आहे बघा. सो याचं नाव आहे क्लोस्ट्रिडियम टिटॅनी. हा टिटॅनस कॉज करतो, ज्याला आपण धनुर्वात म्हणतो. त्याच्यानंतर ट्रिपोनेमा पॅलिडम. हा असा स्पायरल शेप आहे बघा. त्याच्यानंतर हा विब्रिओ कॉलरी. हा कॉलरा डिसीज कॉज करतो. हा परत कॉमा शेप आहे. त्याच्यानंतर इथे हा गोलाकार शेप आहे परत स्ट्रॅफिलोकोकस ऑरिकस. त्याच्यानंतर हा फक्त एक रॉड शेप आहे लेगिओस नेला निमोनी. त्याच्यानंतर इथे परत एक रॉड शेप आहे बघा, तर त्याला पण म्हटलं जातं लॅग्युनेला निमोनी. त्याच्यानंतर इथे बघा हा जो आहे तर याला फ्लॅजेला आलेला आहे. खूप सारे फ्लॅजेला आहे. इट इज द साल्मोनेला टायफॉइड कॉज करतो. त्याच्यानंतर इथे परत एका साईडनी फ्लॅजेला आहे. इथे सगळ्या साईडनी फ्लॅजेला होता. इकडे मात्र एका साईडनी फ्लॅजेला आहे, पण मात्र रॉड शेपच आहे. क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम. ओके. असे वेगवेगळे डिसीज कॉज करणारे वेगवेगळे बॅक्टेरिया किंगडम मोनेरामध्ये असतात. असं काही नाही की फक्त डिसीज कॉज करणारेच असतात, काही गुड बॅक्टेरिया सुद्धा असतात. ओके. तर ते पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जितकेच वाईट माणसं असतात तेवढे चांगले माणसं सुद्धा असतात. तसंच वाईट बॅक्टेरिया जेवढे असतात तेवढ्या चांगल्या बॅक्टेरिया सुद्धा असतात. ओके. चांगल्या बॅक्टेरिया आपल्याला फायदा करून देतात, वाईट बॅक्टेरिया आपल्याला डिसीज देतात. ओके. चला पुढे बघूया. त्याच्यानंतर दुसरा ग्रुप आहे किंगडम प्रोटिस्टा. ओके. प्रोटिस्टा समजण्यासाठी सुद्धा आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. काय ऍक्टिव्हिटी दिली आहे? सो प्रिपेअर टेम्पररी माउंट वन ड्रॉप ऑफ पॉन्ड वॉटर ऑन अ ग्लास स्लाइड. पॉन्ड वॉटर म्हणजे डबक्यातलं एक पाणी एक ड्रॉप घ्यायचं आहे आणि ग्लास स्लाइड वरती टाकायचं आहे आणि लो पॉवर वरती किंवा हाय पॉवर वरती मायक्रोस्कोपच्या अंडर ऑब्झर्व करायचं आहे. सो त्याच्यामध्ये काही मुवमेंट करणारे मायक्रो ऑर्गॅनिझम दिसतात, ज्याचा इरेग्युलर शेप आहे, जसं की अमिबा. ओके. याचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे मग प्रोटिस्टामध्ये? ऍक्च्युली प्रोटिस्टा 3 प्रकारचे असू शकतात. एक प्लांट लाईक प्रोटिस्ट असतात, प्लांट सारखे दिसणारे, ज्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट आहे. त्याच्यानंतर दुसरे असतात अॅनिमल लाईक प्रोटिस्ट, जे दुसऱ्यांवरती डिपेंड असतात. काही असतात फंजाई लाईक प्रोटिस्ट, फंजाई सारखेच पण प्रोटिस्ट. ओके. एका सेलनी बनलेले. सो बघूया आपण. प्रोटिस्टा आर सिंगल सेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट कसं असेल, सिंगल सेल म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असेल, ज्याच्यामध्ये मात्र न्यूक्लियस वेल डेव्हलप आहे. म्हणजे हा युकॅरियोटिक सेल आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन सुद्धा असतं. ओके. त्याच्यानंतर दुसरं आहे दे हॅव सुडोपोडिया. सुडोपोडिया म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये छद्मपाद म्हणतो. तर एक असा पाय असतो. सुडो म्हणजे फॉल्स. ओके. नॉट कम्प्लिटली डेव्हलप. पोडिया म्हणजे पाय. सो असा एक पाय की जो कम्प्लिटली डेव्हलप नाहीये, मात्र तो फूड इंगेशन करण्यासाठी फायद्याचा आहे. ओके. त्याच्यानंतर काही असतात हेअर लाईक सिलिया. सगळ्या बॉडीवरती हेअर लाईक सिलिया असतात. त्याच्यानंतर काही वीप लाईक फ्लाजेला असतात लोकोमोशन करण्यासाठी. ओके. जसं की काही ऑटोट्रॉप्स असतात. मी तुम्हाला सांगितलं प्लांट लाईक प्रोटिस्ट. जसं की ऑटोट्रॉप्स असतात, जसं की युग्लिना, वॉल्वॅक्स.
यांच्यात सगळ्यामध्ये मध्ये तर क्लोरोफिल पण असतो, क्लोरोप्लास्ट असतो, युग्लिनामध्ये क्लोरोप्लास्ट असतो. सो हे जे फोटोसिंथेसिस करतात ऑटोट्रॉपिक म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुसरे असतात हेटरोट्रॉप्स, जसं की अमिबा, पॅरामोशियम, हे दुसऱ्या ऑर्गॅनिझमवरती डिपेंड असतात. जसं की बघा इथे वॉल्वेक्सची फिगर दिलेली आहे तुम्हाला. दिस इज द वॉल्वॅक्स. त्याच्यामध्ये हे क्लोरोप्लास्ट आहेत बघा. त्याच्यामुळे ते स्वतःच फूड मटेरियल स्वतः करतात. हा युग्लिन आहे. ओके, युग्लिनाला बॉडी मुवमेंट करण्यासाठी इथे फ्लाजेल आहे. आतमध्ये क्लोरोप्लास्ट पण असतात. सो दिस इज द युग्लिना. त्याच्यानंतर इथे पुढे जर बघितलं तर हा पॅरामोशियम आहे. शू शेप दिसतो बघा. ओके, चप्पल सारखा दिसतो ना. सो दिस इज द पॅरामोशियम. त्याच्या बॉडीवरती सगळीकडे असे सिलिया असतात सगळ्या साईडनी त्याला मुवमेंट करण्यासाठी. ओके, आणि हा असतो अमिबा. अमिबा कसाही काढला तरी बरोबर येतो कारण त्याचा इरेग्युलर शेप असतो. ओके, आणि अमिबाला जो असा पुडिया जो दिसतो तर याला म्हटलं तर सुडोपोडिया. ओके, एक पाय जो आहे तर तो परत असा पूर्ण बाहेरून एकत्र करतो आणि परत त्याची बॉडी एकत्र करून घेतो, जेणेकरून त्याच्या आतमध्ये सापडलेला एखादा ऑर्गॅनिझम असेल तर त्याला खाऊन टाकतो. ओके, सो फूड साठी त्याला सुडोपोडिया असतो जो दुसऱ्यांवरती डिपेंड असतो, म्हणून त्याला म्हटलं तर हेट्रोट्रॉप्स. ओके, सो किंगडम प्रोटेस्टा बद्दल तुम्हाला इतकी इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर पुढचा किंगडम आहे किंगडम फंजाय. आता याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिली. काय ऍक्टिव्हिटी दिली? की एक ब्रेडचा पीस ओलसर जागी ठेवायचा आहे किंवा भाकरी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं. 1-2 दिवस त्याला तसंच ठेवायचं. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर त्याला कापसाच्या धाग्यांसारखे 2-3 दिवसानंतर काही टफ सरफेसवरती असं काही थ्रेड्स दिसतात, जसं धाग्यासारखे किंवा कापसाच्या जे धागे असतात तर त्याच्यासारखे. ओके, मग हे जर आपण काढलं आणि त्याच्या स्लाइडवरती जर ठेवलं आणि त्याच्यानंतर मायक्रोस्कोप मध्ये जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये फंगस ग्रो झालेले दिसतात. असं आपल्याला स्ट्रक्चर दिसतं बघा, रायझॉइड सारखं. ओके, त्याच्यामध्ये अशा काही हे जे थ्रेड आहे तर याला म्हटलं तर हायपी. त्याला खाली असं रूट लाईक स्ट्रक्चर असतं, त्याला म्हटलं तर रायझॉइड. त्याच्यानंतर वरती एक असं बॉडी येते तर त्याला म्हटलं तर स्पोरॅन्जिओफोर, ज्याच्यावरती हा स्पोरॅन्जियम असतो आणि या स्पोरॅन्जियम मध्ये हे निघणारे असे स्पोर असतात. ओके, आणि हे स्पोर हवेमध्ये असतात आणि त्याच्यामुळे कुठलंही फूड मटेरियल जर आपण असं उघड्यावरती जर ठेवलं तर त्याच्यावरती फंगस इझिली ग्रो होत. ओके, तर असे स्पोर हवेमध्ये खूप जास्त असतात. त्यामुळे हे फंजाय जे आहे तर ते अशा ठिकाणी नक्की वाढतं जिथे दमट वातावरण असेल किंवा ओलसर वातावरण असेल आणि फूड मटेरियल असेल तर तिथे हे ग्रो होतात. ओके, पण हे जे आहेत तर हे सॅप्रोफायटिक नेचरचे आहेत, हेट्रोट्रॉपिक नेचरचे, दुसऱ्यांवरती डिपेंड असतात. यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट नाही आहे. ओके, यांचे कॅरेक्टरिस्टिक जर बघितलं तर इट इज अ नॉन ग्रीन. ओके, पहिली गोष्ट ते ग्रीन असतात कारण यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट नसतं. त्याच्यानंतर हे युकॅरिटिक असतात. यांच्यामध्ये न्यूक्लियस जो आहे तर तो वेल डेव्हलप असतो. ओके, म्हणून त्याला म्हटलं तर युकॅरिटिक. आणि हा हेट्रोट्रॉपिक असतो, एकतर मेलेल्या किंवा लिव्हिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती डिपेंड असतो, डेड किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती डिपेंड असतो. जर जे डेड ऑर्गॅनिझमवरती डिपेंड असतात तर त्याला म्हटलं जातं सॅप्रोफायटिक नेचर, आणि जे फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती पण दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती डिपेंड असतात तर त्यांना म्हटलं जातं हेट्रोट्रॉपिक. ओके, काय म्हटलं तर हेट्रोट्रॉपिक. बघा इथे हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम म्हटलंय. त्याच्यानंतर पुढचं कॅरेक्टरिस्टिक दिलंय, मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोफाइट्स. मी तुम्हाला सांगितलं सॅप्रोफाइट्स का, कारण जे डेड ऑर्गॅनिझमवरती डिपेंड असतात त्यांना म्हटलं तर सॅप्रोफाइट्स. त्याच्यानंतर दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिझम. ओके, किंवा ऑर्गॅनिक मॅटर, जे कुजलेल्या पदार्थांवरती जगतात त्यांना म्हटलं जातं सॅप्रोफाइट्स. त्याच्यानंतर दे देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर नोन ॲज अ कायटिन. ओके, मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं आपण 5 किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन स्टडी करताना की यांच्यामध्ये काय असतं, सेल वॉल कशाने बनलेली असते, कायटिनने बनलेली असते. त्याच्यानंतर सम फंजाय आर थ्रेड लाईक, मेनी न्यूक्लियस आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. काही असे असतात ज्यांच्यामध्ये थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं आणि त्यांच्या सेलमध्ये खूप सारे न्यूक्लियस अवेलेबल असतात. एक असेल तर आपण त्याला न्यूक्लियस म्हणतो, मल्टिपल असेल तर त्याला आपण न्यूक्लिआय म्हणतो. ओके, त्याच्यानंतर एक्झाम्पल जर म्हटलं तर बेकरिस्ट, म्हणजे बेकरीचे प्रोडक्ट, म्हणजे जसं पाव वगैरे बनवण्यासाठी किंवा ब्रेड बनवण्यासाठी ते स्पॉन्जी असतं की नाही, मग त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतात, इस्ट असतो, सॅक्रोमायसिस सेरेवेसी, त्याला बेकर इस्ट म्हटलं जातं. हा सॅक्रोमायसिस सेरेवेसी जो आहे तर त्याला गरम केलं की त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो आणि त्याच्यामुळे रिलीज झाल्यामुळे काय होतं तर ते स्पॉन्जी नेचर येतं ब्रेडला. त्याच्यानंतर दुसरं आहे कॉर्न फंगस, ज्याला अस्परजिलस म्हटलं जातं. अस्परजिलस नायगर वगैरे खूप साऱ्या स्पेसिस आहे अस्परजिलसच्या.
त्याच्यानंतर एक अँटीबायोटिक्स बनवलं जातं पेनिसिलिन पासून, हे पण फंजाय. त्याच्यानंतर आपण खातो हॉटेलमध्ये ते म्हणजे मशरूम, जसं की बघा इथे मशरूमची फिगर दिलेली, हे मशरूम. तर हे मशरूम आपण खातो किंवा भूछत्र पण म्हणतो, त्याला पण मशरूम म्हणतो आपण. ओके. तर हे सगळे जे आहेत, तर हे फंजायचे एक्झाम्पल आहेत. त्यात काही मशरूम हे टॉक्सिक पण असतात, जे आपण खाल्ल्यानंतर आपल्याला विषबाधा वगैरे होऊ शकते. आणि काही असतात ते एडिबल असतात, म्हणजे आपण ते खाऊ शकतो. त्याच्यामध्ये खूप सारे न्यूट्रिशन असतात. ओके. सो थ्रू मेनी सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन आर इंट्रोड्यूस आफ्टर द विटेकर्स, हिज फाईव्ह किंगडम सिस्टम इज वाइडली एक्सेप्टेड. खूप साऱ्या लोकांनी असं क्लासिफिकेशन करण्याची ट्राय केला. मात्र आर एच विटाकरची जी फाईव्ह किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन आहे, तर तेच सगळ्यांनी एक्सेप्ट केलेलं आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे फंगसचे फोटो सुद्धा तुमच्या बुकमध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आणखीन एक वर्क दिलंय, इन्स्टिट्यूशनल वर्क, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, जी की पुण्यामध्ये आहे. तर त्याचा हा गेट आहे, मेन गेट. आयसीएमआर ची लॅब आहे. आयसीएमआर म्हणजे इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च, आणि त्यांच्या थ्रू ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी काम करते, जी की पुण्यामध्ये आहे. ही स्थापना झाली हिची फाउंडेड इन 1952 अंडर ज्युरिस्डिक्शन ऑफ इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. मेडिकल रिसर्चच्या अंडर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरच्या अंडर ही संस्था काम करते. इट इज द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, त्याला शॉर्टमध्ये NIV पण म्हटलं जातं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणेमध्ये ही संस्था आहे. जर तुम्ही कधी पुण्याला जर गेलात किंवा तुम्ही पुण्याचे जर असाल, तर एकदा या संस्थेला नक्की व्हिजिट करा. इथे तुम्हाला खूप सारे व्हायरस वरती जो रिसर्च चालतोय, तर तो तुम्हाला समजेल. पुढे दिले आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवर. आपल्याला ब्रेन पॉवर यूज करायचा आहे आणि आपल्याला मेरिट म्हणजे फायदे आणि डिमेरिट म्हणजे तोटे सांगायचे आहेत विटाकरच्या फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशनचे, ड्रॉबॅक किंवा ऍडव्हान्टेजेस सांगायचे. ओके. सो आपण अगोदर डिस्कस करूया मेरिट्स. मेरिट्स म्हणजे फायदे काय. तर सगळ्यात पहिल्यांदा फायदा आहे की यांनी युनिसेल्युलर, ओके, युनिसेल्युलर आणि मल्टी सेल्युलर, ओके, ऑर्गॅनिझम जे आहे तर ते सेपरेट ठेवले होते. ओके. युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम कसे केले होते, तर सेपरेट ठेवलेले होते. यांनी पहिल्यांदा, हे पहिले सायंटिस्ट होते ज्यांनी पहिल्यांदा फंजाय ग्रुपला सेपरेट ठेवलं होतं. ओके. फंजाय आर सेपरेटेड. ओके. का, कशाच्या बेसवर, त्याच्या मोड ऑफ न्यूट्रिशनच्या बेसवर. ओके. मोड ऑफ न्यूट्रिशन, न्यूट्रिशनच्या बेसवरती फंजायला सेपरेट ग्रुपमध्ये अरेंज केलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी सगळे मोड ऑफ न्यूट्रिशनच्या बेसवरती सगळे ग्रुप सेपरेट केलं होतं. जसं की ऑटोट्रॉप्सला सेपरेट ठेवलं होतं. ऑटोट्रॉप्स अँड हेटरोट्रॉप्स आर अरेंज इन सेपरेट ग्रुप. ओके, अरेंज इन सेपरेट. जे प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर आहे, प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर, प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर ग्रुप जे आहे, तर त्यांना किंगडम मोनेरामध्ये टाकलं होतं. ओके. तर हे सगळे जे होते, तर हे होते त्याचे मेरिट्स. आता पुढे बघूया आपण डिमेरिट्स. डिमेरिट्स म्हणजे तोटे. ओके. डिसएडव्हान्टेजेस. तर त्यातला पहिला डिसएडव्हान्टेजेस होता, यांनी युनिसेल्युलर अल्गी जी आहे, ओके, फर्स्ट जो होता युनिसेल्युलर अल्गी जी आहे,
सेल्युलर अल्गी यांनी टाकली होती किंगडम प्रोटिस्टामध्ये. आणि मल्टी सेल्युलर अल्गी जी आहे ती टाकली होती किंगडम प्लांटीमध्ये. ओके. युनिसेल्युलर अल्गी कुठे टाकली होती? किंगडम प्रोटिस्टामध्ये. आणि मल्टी सेल्युलर अल्गी कुठे टाकली होती? किंगडम प्लांटीमध्ये टाकली होती. बट ते तर एकाच ग्रुपमध्ये यायला पाहिजे, तर हे एक पहिला डिमेरिट होता. हो, नो प्लेस फॉर व्हायरस. ओके. व्हायरसला कुठलाही प्लेस यांनी टाकलेला नव्हता 5 किंगडम सिस्टीम मध्ये. अँड थर्ड डिसमेरिट होतं सिमिलर ऑर्गॅनिझम आर प्लेस इन डिफरंट किंगडम. लाईक अल्गी. ओके. तर हे 3 होते डिमेरिट्स. ओके. सो आपण इथे मेरिट्स आणि डिमेरिट्स सुद्धा डिस्कस केलेले आहे. बाकीचा जो पार्ट आहे तर तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की डिस्कस करू. मी तुम्हाला सांगितलं होतं की सोशल मीडियावरती सुद्धा कनेक्ट होऊ शकता. बायोकिरण ऑफिशियल हे फेसबुक, इंस्टाग्राम आणि टेलिग्राम या सगळ्या ठिकाणी चॅनल अवेलेबल आहेत, अकाउंट अवेलेबल आहे. तुम्ही तिथे जाऊन त्याला फॉलो करू शकता. बायोकिरण या युट्यूब चॅनलला सुद्धा फॉलो करू शकता. बायोकिरण हे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअरवरून. आणि त्याचबरोबर इथे मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज सुद्धा करू शकता. ठीक आहे, थांबूया आपण विद्यार्थी मित्रांनो. असाच अभ्यास सुरुवात करा. ज्यांना डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे त्यांनी बॅच जॉईन करा. तोपर्यंत नमस्कार. हॅपी लर्निंग.